नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ड्रायव्हर मित्र मॅगी खायची नाही बरं का, फक्त केसाची, लक्षात ठेवा। तर काही मित्रांचा आपल्याला कमेंट आलेली आहे की दादा तुझा धंदा किती होतो दिवसाची कमाई, त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनव म्हणून। प्रत्येक ड्रायव्हर बांधवाची आहे ना धंदा करायची स्टाईल वेगळी असते मित्रांनो। कोणी लवकर येतं, कोणी उशिरा येतं, कोणी लवकर येऊन घरी लवकर जातं, कोणी उशिरा येऊन उशिरा घरी जातं। त्याच्यामुळे कसं आहे सगळ्यांचा धंदा आहे ना एक सारखा नसतो, कुणाचा तरी धंदा कमी, कुणाचा तरी जास्त असतो। आता ज्याचा जास्त धंदा आहे ते लोक सांगतात माझा एवढा झाला, ज्याचा कमी आहे ते सांगतात माझा एवढा झाला। की नक्की विश्वास ठेवायचा कुणावर? स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो। डोक्यात फिट करा मला आज सकाळी लवकर निघायचं धंद्याला आणि माझा धंदा एवढा करायचा। फक्त डोक्यात आहे ना फिक्स ठेवा। तुम्ही जर डोक्यात धंद्याचा आकडा फिक्स ठेवला ना की मला 2000 करायचे, तर ते तुम्ही कसे घेऊन जाणार मित्रांनो। तुम्ही जर टार्गेट ठेवला ना की मला 1300 रुपयेच करायचे, 300चा गॅस 1000 रुपये, तर तुमचा 1300च्या वर धंदा जाणारच नाही, तुम्ही कितीही आपटा। त्याच्यामुळे आहे ना आता बघा सकाळी धंद्याला निघाल्यानंतर आहे ना काय लोकांना आहे ना लवकर मोठी ट्रिप पडती, एखादी 400-500ची ट्रिप पडती पुण्याची किंवा पुण्यातून पिंपरी चिंचवडची। त्याच्यानंतर तिथं भाडं सोडल्यानंतर तिथून एखादी रिटर्न ट्रिप भेटती 400-500ची, आणि अजून एखादी 400-500 झाल्या 1000-1200 होतात ना मित्रांनो। असं काय लोकांचं नशीब असतं। माझं पण एका दिवशी आहे ना मित्रांनो दीड तासात माझे 700 रुपये झाले होते, दीड तासात फक्त। तर असं होतं कधी आणि कधी धंदाच नाही होत। आता मी शनिवारचं मी उशिराच निघतो, 9:30ला धंद्याला आलोय आज मित्रांनो। आता वाजलेत बघा 11:30, 2 तासात माझे 200 रुपये झालेत, 50-60 भाडे मारतोय। काय सांगायचं तुम्हाला, अशी परिस्थिती असती। आता सकाळी आल्या जर झटका झाला असता ना 400चा, तिकडून एखादा 200-250चं झालं असतं, तर असं धंदा होतो। धंदा नाही असं नाहीये, पण कसं आहे मित्रांनो रिक्षाचं कसं आहे संपलेलं आहे मार्केट। आता जी मोठी भाडी आहेत ना, लांबची भाडी आहेत ना, ती सगळे कारवाले कॅबवाले घेऊन जातात। त्याच्यामुळे रिक्षावाल्यांना बाय चान्स भेटेल त्याचं नशीब असतं, त्याचा धंदा लवकर कव्हर होतो आणि त्याचा 2-2.5 हजारच्या घरात धंदा जातो। पण आता रिक्षावाल्याला कसे 50-60 आहे ना चिल्लर गोळा करायला लागते, त्याच्यामुळं धंदा कव्हर व्हायला पण उशीर लागतो, कुणाचा झटकन होतो। तर आपण आता सुरुवात करू। आपले 2 तासात 200 झालेले आहेत। आता आपल्याला अख्खा दिवस काढायचा आहे। माझ्या डोक्यात टार्गेट असतं फक्त 1300 रुपये, तर माझे दिवसभर 1300च मी धंदा करतो मित्रांनो। आणि 1300च्या वर जात पण नाही मी आणि खाली पण येत नाही। कसं आहे आपण डोक्यात एकदा गणित फिट केलं ना तेवढंच धंदा होणार आहे। त्याच्यामुळे चला आपण सुरुवात करू, तुम्हाला दाखवतो लाईव्ह माझा किती धंदा होतो ते। चला आता आपण 200 तर झालेले आहेत, आता याच्या पुढे दिवसभर किती होतंय ते बघूया। घ्या आता थोबाडीत हाणून। 400 रुपयाची बुकिंग पडली होती स्वारगेटची आणि उचलली पण, ऍक्सेप्ट पण केली। आणि लोकेशनवर यायला काय वेळेस भाडे भेटत नाही, हाताला लागत नाही, हाताला लागले की कॅन्सल करतात राव। लोकेशनवर गेलो आणि कॅन्सल केली बायाने, काय बोलायचं आता। असंही आहे रिक्षावाल्यांना, कसं आहे कधी दिवाळी तर कधी शिमगा, सगळं सहन करावं लागतं। त्याच्यामुळं कधी फिक्स धंदा नसतो की एवढं टार्गेट होईलच। एकदा कॅन्सल जर लाईन लागली ना कॅन्सल व्हायची, तर बुकिंग कॅन्सलच होत जातात। मग तो टाइम आहे ना टाइम वेस्ट होऊन जातो मित्रांनो। टाइम वेस्ट झाला की धंद्याचा पट्ट्या बोळ। सकाळी गाडी काढली होती 9:30ला आणि आपण बोललो होतो की जेवढं टार्गेट असतं डोक्यात तेवढंच धंदा होतो, आणि माझा तेवढाच धंदा झाला। एवढा बेकार दिवस गेलाय ना आज, कुणाच्या नशिबी असा दिवस नसावा। हे रिक्षावाल्यांचं म्हणा किंवा धंद्यावाल्यांचं, जे बिझनेस लोक करतात ना त्यांचं आहे ना, त्यांच्यासाठी कधी दिवाळी तर कधी शिमगा असतो। तर माझ्यावर असाच आज शिमगा झालेला आहे। सकाळी मी 11 वाजेपर्यंत 200 केलते आणि 11 नंतर 3 ट्रिप पडल्या उबरच्या आणि 3ही कॅन्सल झाल्या। 200, 250 आणि एक 300ची होती आणि एक 400ची पण पडली होती स्वारगेटची, ती पण कॅन्सल झाली। म्हणजे माझा 2 तास वेस्ट गेला त्याच्यामध्ये, या कॅन्सल ट्रिपा। नंतर ओलाला एवढ्या ट्रिपा पडत होत्या तर एक पण बुकिंग हाताला लागली नाही। खोटं सांगत नाही मित्रांनो, 11 ते 1 पर्यंत मला एक भाडं नाही लागलं। 3 भाडे उचलले, ते 3ही कॅन्सल झाले। नंतर 1 वाजता एक भाडं उचललं मेट्रो स्टेशन 120 रुपयाचं। त्याच्यानंतर 3:30 वाजेपर्यंत कसा टुकू धंदा केला आणि 3:30 नंतर परत मित्रांनो 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक झालो मी। उबरला तर काय वाजलंच नाही, ओलाला बुकिंग वाजल्या पण एक हाताला लागले नाही। म्हणजे आज दिवसात माझे 4 ते 5 तास आहे ना मित्रांनो असेच वेस्ट गेलेत, बसूनच राहिलेलो आहे। बुकिंग कॅन्सल होतात आणि बुकिंगच हाताला लागत नाही। तर सकाळी 9:30 वाजल्यापासून आता 9 वाजेपर्यंत मित्रांनो टोटल मी धंदा केलेला आहे 1400 रुपये। तर तुम्हाला मागाशीच म्हणलं होतं मी की डोक्यात जेवढा आपण विचार करतो ना तेवढंच टार्गेट होतो, आणि माझं तेवढंच टार्गेट झालेलं आहे। तर आपण किती पळतोय, सकाळपासून एवढं पळतोय मित्रांनो, एवढा धंदा होतोय। तर धंद्याची परिस्थिती अशी असती, प्रत्येक ड्रायव्हरला एक सारखा धंदा होत नाही। कोणाचा 2000 होतो, कोणाचा 2500 होतो, कोणाचा 1500 होतो, कोणाचा 1200 होतो।
तर ही रिक्षावाल्यांची परिस्थिती आहे मित्रांनो, असा धंदा असतो. माझ्यावर तर आज लयच बेकार दिवस गेलाय, काय त्याच्या आईला काळी मांजर आडवी गेली ते काय कळत नाही. त्या गोष्टीवर तर आपला विश्वास नाही, पण झालंच असं, काय सांगावं आता. त्याच्यामुळे जाऊ दे आता लय वैतागलोय, आता जातो घरी.